सकाळी उठून हातरुणाच्या घड्या घातल्या. मग किचन मध्ये गेलो आणि एवढी भांडी पाहून तर डोकं फिरायला लागलं. मग आंघोळ करून आलो आणि लक्षात आलं नाश्ता बनवायचा आहे. मग पोहे करण्यासाठी प्लेट काढली. पिशवीतून पोहे काढून प्लेट मध्ये टाकलं. मग काय कांदा कापायला घेतून झाल्यानंतर कढई काढली आणि गॅसवर ठेवली. कढई तापली आणि तेल टाकायला घेतलं. मग कांदा टाकला. कढईत कांदा हलवायला घेतला आणि तो असा नाचत होता की वाटला हा कांदा आहे की डान्स रियालिटी शो. मिरची धुतली आणि कापली आणि कढईमध्ये टाकली. मग कांदा टाकली आणि मीठ टाकलं आणि मग जरा मिक्स केलं. आता एक घास खाऊन बघतो आणि तुम्हाला सांगतो एक नंबर झाला आहे. पोहे खाऊन झाल्यानंतर एडिटिंगला बसलो. एडिटिंग संपवली आणि लगेच नाश्ता करायला निघालो राज सोबत. मग आपलं स्पेशल तर तुम्हाला माहिती आहे, पाणीपुरी आणि भाजीपाव. नाश्ता झाल्यानंतर राज सोबत कांदा आणायला आलो. मग बिल्डिंग मध्ये मित्रांसोबत बसलो आणि होळीचे प्लॅन करायला घेतले. पण आधी ठरले पिचकारी घेणार की डायरेक्ट बादली वापरणार. प्लॅन फिक्स झाल्यानंतर सरळ राजच्या घरी पुरणपोळी खायला गेलो. तर हा ब्लॉग आवडला असेल तर कमेंट मध्ये सांगा. पुरणपोळी जबरदस्त. आणि होळीचा ब्लॉग लवकरच येतोय. तयार राहा रंगात भिजायला.